कॅबिनेट मंत्री आणि भाजपा आमदार नितेश राणेंकडनं मुस्लिम धर्मियांविरोधात गरळ ओकणं सुरूच आहे। त्यांच्या विरोधात आतापर्यंत 4 ते 5 गुन्हे दाखल झालेत। आता तर त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली, पण तरी सुद्धा राणेंची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका ही काही थांबत नाहीये। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ही तुमची वेळेत अगर वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला शोधून शोधून आम्ही आतमध्ये टाकू। नितेश राणे स्वतःला हिंदूचे गब्बर समजणारे नेते। नितेश राणे आता राज्याचे मंत्री झाले असले तरीही त्यांच्या वाणीत फरक पडला नाहीये, कारण आता मंत्री नितेश राणेंनी हिंदू धर्म सभेतून मुस्लिमांना पुन्हा एकदा दम भरलाय। लव जिहाद न थांबल्यास प्रत्येकाला आतमध्ये टाकू असा इशारा त्यांनी दिला। इतकंच नव्हे तर राज्यात वराह जयंती सुरू करू अशी वल्गणाही नितेश राणेंनी केली आहे। जे क्या काही ह्या जिहादांच्या आणि हिरव्या सापांची काय वळवळ सुरू आहे त्या सगळ्या जणांना कळलं पाहिजे की आता या महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलंय आणि म्हणून तुमची हे जे काही लव जिहाद आणि आमच्या गौ माताकडे वाकड्या नजरेने जे तुम्ही पाहताय ही तुमची वेळेत अगर वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला शोधून शोधून आम्ही आतमध्ये टाकू हे इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहे। प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मग आम्हाला वराह जयंती आयोजित करायला लागेल, लक्षात ठेवा। आमच्याकडे पण रामबाण उपाय आहे, म्हणून उगाच आम्हाला वराह जयंती 365 दिवस साजरी करायला लावू नका। आमची तयारी आहे, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मिरवणूक काढू आणि आमचं सरकार आहे। आता परवानगी कोण देणार नाही आम्हाला, घरात आणून देतील परवानगी, घरी येऊन देतील। घ्या काढा, हा जरा बघा, लवकर काढा, पहिले दिवसभर काढा, काय हरकत नाही। वादग्रस्त वक्तव्य करण्याची भाजपा आमदार नितेश राणेंची ही पहिलीच वेळ नाहीये। प्रत्येक हिंदू जन आक्रोश मोर्चात ते भडकाऊ भाषा वापरतात। अहिल्यानगर जिल्ह्यातील मोर्चा तर थेट मशिदीकडे बंदुकीची ऍक्शन केली होती। इतकंच नव्हे तर नितेश राणे पोलिसांनाही कानाखाली मारण्याची धमकी देत असतात। आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, पोलीस आपलं काहीही बिघडवू शकत नाहीत। पोलिसांना कानाखाली मारण्याची बदलीची धमकी। मी हिंदूंचा गब्बर आहे, कुणाला सोडणार नाही, मस्जिदमध्ये घुसून एकेकाला मारू, कोणत्याही मुस्लिम व्यक्तीसोबत व्यवहार करू नका, सर्वधर्म समभाव मानायचा नाही। मुख्यमंत्री गृहमंत्री कोण आहेत हे पोलिसांनी लक्षात ठेवावं। नितेश राणेंना घटना सजून वाचली नाही। या देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते। त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोश्यावर चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोश्यावर चालवायचा आहे? गेल्या 2 वर्षांपासून नितेश राणे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतायत। आतापर्यंत त्यांच्यावर 4 ते 5 ठिकाणी गुन्हाही दाखल झालाय, मात्र तरी ते गरळ ओकणं काही केल्या थांबवत नाहीयेत। याच भूमिकेमुळे नितेश राणेंना मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे नितेश राणे यांना सरकारचाच आशीर्वाद आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। राहुल असुटकर, पुढारी न्यूज, चंद्रपूर।